विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारलाच घरचा आहे, तुमच्या नेत्यांना आवरा, भाजपला भुजबळांचं खुलं आव्हान। मराठा आणि ओबीसींमध्ये आंतरवलीच्या दरिंदे पाटीलमुळेच बीडच्या महाएल्गार सभेमध्ये भुजबळांचा जरांगेंवर विखारी आरोप, तर विखेंना जीआर तरी कळतो का, धनंजय मुंडेंची बोचरी टीका। भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवारांच्या बदनामीचा प्रयत्न, मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर, मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केल्याचंही कौतुक। अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। मेळाव्याला अनुपस्थित ओबीसी नेत्यांना भुजबळांचे टोले, पंकजा मुंडेंकडे रोख असल्याची चर्चा। मनसेच्या दीपोत्सवाला अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र, भाऊ आणि जावांचा एकाच गाडीतून प्रवास, तर शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचं खास फोटो सेशन, जिव्हाळ्याचे अनेक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद। सर्वोच्च न्यायालयाचा अनिल कुमार पवार यांना दिलासा, अटक बेकायदेशीर ठरवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार, ईडीच्या कार्यपद्धतीवर मोठा संशय। नांदेड जिल्ह्यातील चेनापूर तांडा गावामध्ये 70 ते 75 जणांना विषबाधा, विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती, प्रकृती स्थिर मात्र उपचार सुरू। आंध्र प्रदेशात सत्ताधारी टीडीपीचे आमदार पुट्टा सुधाकर यादवांना डिजिटल अरेस्ट करून 1 कोटींना लुटलं, मनी लॉन्ड्रिंग, देह व्यापारामध्ये गुन्हा दाखल झाल्याचं सांगून फसवणूक। दिवाळीमध्ये रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी, डेसिबलची मर्यादाही पाळा, मुंबई पोलिसांची कडक नियमावली। दीपावलीच्या पर्वात आज धनतेरस, संध्याकाळी होईल देवदेवतांचे वैद्य ऋषी धन्वंतरींचं पूजन, पण सोनं गगनाला भिडल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या उत्साहाला ब्रेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।